नमस्कार. सुखायूच्या फेसबुक पेजवर आपलं सहर्ष स्वागत. आज आपल्याकडे सुचित्रा मांडवकर मॅडम आलेल्या आहेत आणि त्या मूळच्या राजापूरच्या आहेत, पण आता रत्नागिरीत राहतात. तर त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकूयात की त्यांना काय काय फरक वाटला. नमस्कार ताई. तुम्हाला तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गाव सांगा. माझं नाव सुचित्रा श्यामकांत मांडवकर. आम्ही यापूर्वी अगोदर राजापूरला राहत होतो. आणखीन आता आम्ही इथे सावी स्टॉपला स्थायिक झालेलो आहे. बरं. तुम्ही क्लिनिकमध्ये आलात ते कोणाच्या रेफरन्सने आलात की तुम्हाला कसं काय समजलं? प्रयत्न चाललो. माझ्या भावाच्या मिसेसची कंबर दुखायची, त्याने इथे येऊन ते औषध उपचार केले सरांकडे. ओके. त्यांना त्याचा फरक पडला. बर. मग त्याच्यामुळे त्याने आम्हाला सांगितलं अमुक ठिकाणी जा तुम्ही म्हणून, या डॉक्टरांकडे सुखायूमध्ये. मग आम्ही इथं आलो. हा, तुम्हाला काय काय त्रास होत होता तो जरा सांगा. मला त्रास म्हणजे माझा उजवा पाय भयंकर दुखायचा. त्याला म्हणजे सूज ही भयंकर होती. बघितलं तरी एखाद्यात बघितलं पायाची सूज तरी घाबरायचं ते पाय एवढा बघून. अच्छा. पूर्ण दुखायचा, खाली बसता यायचं नाही. बरोबर. पूर्ण असं म्हणजे वेदना रात्रभर वगैरे व्हायच्या. मांडी घालाही व्हायचं नाही. असं कपडे धुताना अंग वगैरे करताना असं खूप त्रास व्हायचा. टॉयलेटला जाताना वगैरे म्हणजे बसायलाच व्हायचं नाही अजिबात असं. पण नंतर मग 25 मध्ये जून महिन्यामध्ये आम्ही इथे आलो ट्रीटमेंट घ्यायला. आता वर्ष झालं जून मध्ये बरोबर. ओके. 15 दिवसाची ट्रीटमेंट घेतली आम्ही सुखाई आयुर्वेदिक मध्ये डॉक्टरांकडून. मग ते 15 दिवसाची औषधं नेहमी सतत त्याने सांगितलेलं पथ्य पाणी केलं. बरोबर. आणि थोडा 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 म्हणजे मला 3ऱ्या महिन्यात फरक आला. बरोबर. म्हणजे 3 महिने सलग औषध घेण्याची आवश्यकता लागली. औषध घेतल्याने 3 महिन्यात मला जाणवू लागलं फरक. बरोबर. त्याने जेवढं मला पथ्य पाणी करायला सांगितलं तेवढं मी 6 महिने कडक केलं. बरोबर. पथ्य पाणी माझ्या मुलानं पण केलं. ओके. आता तुम्हाला सूज अजिबात नाहीये. पायाला माझ्या आता वर्ष झालं. औषधही माझी चालूच आहेत. पण मला आता त्या पायाचं काहीच तकलीफ नाही, त्रास नाही. पूर्णपणे पाय कमी आली आहे. पूर्ण आता मांडी मांडी घालता येते. मी खाली बसते, चालते. बरोबर. घरातली सगळी कामं ही आपोआप केली जातात माझ्याकडून. ओके ओके. तुम्हाला काय सांगायचंय? सर्वप्रथम सरांचे मी आभार मानायचे तुम्हाला. म्हणजे जशी की स्टार्टअप होती, जसं की माझ्या आईने सांगितलं की तिचा तो पाय भयंकर असा सुजलेला असायचा. आणि मग तिला आता मी म्हणजे गेले वर्षभर बघायचो. सुरुवातीचा जर काळ बघितलं तर तिला मांडी वगैरे पण घालता यायची नाही आणि सगळ्याच प्रॉब्लेम्स वगैरे सगळा क्रिएट व्हायचा. म्हणजे बाथरूमला वगैरे जाताना, जिना चढ उतार करत असताना वगैरे तिला भयंकर त्रास वगैरे व्हायचा. सरांची ट्रीटमेंट चालू केल्यापासून त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांना तो फरक वगैरे पडायला लागला, जाणवू लागलं. आम्हालाही मग विश्वास पडायला लागला की बाबा येस, काहीतरी याच्यामध्ये होतंय, आपलं फरक जाणवतोय. तर मग तीच आम्ही ट्रीटमेंट कायमस्वरूपी ठेवली. कारण असं आम्ही इतर डॉक्टरांकडनं पण ऐकलं होतं की होमिओपॅथिक एलिओपॅथिक औषध गोळ्यांचा उपयोग हा तेवढ्यापुरती असणार आहे, तर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट जी चालू आहे ती तुम्ही कंटिन्यू ठेवा. मग त्यामुळे मग आम्ही सरांचा रेफरन्स घेऊन सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्यांची ती औषधं चालू केलेली आहेत. आज आता वर्षभरानंतरचा जर रिझल्ट तुम्ही बघितलं तर तिचा तो पाय दुखायचा पूर्णपणे थांबलेला आहे, पूर्णपणे बंद झालेला आहे. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार मानायचे. आणि अशा आम्हाला खूप म्हणजे छान अनुभव आलाय. आणि फक्त औषधं घेतली तर पंचकर्म सजेस्ट केलेलं, पण तुम्ही औषधांकडे वळला. पंचकर्माचं थोडस म्हणजे तिला जाणं येणं ते शक्य वगैरे नव्हतं. त्यामुळे सरांनी आम्हाला तेही सांगितलं होतं की पंचकर्मामध्ये तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल. परंतु थोडस आमचं ते राजापूर टू रत्नागिरी जाणं येणं किंवा तो जो आम्हाला वेळ त्यावेळेला मिळणार नव्हता जास्तीचा, बरोबर. त्यामुळे आम्ही औषधांचा निर्णय घेतला. आणि औषधांच्या निर्णयात पण जे रिलीफ मिळणार 5-6 महिन्यात होतं ते थोडस 7-8 महिन्याकडे राहिलं. पण ओव्हरऑल जर रिझल्ट बघितला तर आज वर्षभरांनी औषधांनी सुद्धा चांगला रिझल्ट मिळाला. फक्त एवढंच आहे की तुमच्याकडे तेवढी थांबण्याची पेशन्सची गरज आहे. बरोबर. कारण लगेचच्या लगेच रिझल्ट आपल्याला मिळत, पेन किलर सारखा मिळणार नाही. बरोबर. बाकीच्या पेशंटना पण मला हाच सल्ला द्यायचा आहे की तुम्ही पेशन्स थोडेसे ठेवा.
हे मला सांगायचं आहे. कारण असं होत नाही कधी की तूप खाल्ल्यावरती रूप येतं असं जे आपण म्हणतो, तसं होत नाही का. तर 1 महिन्याची ट्रीटमेंट घेतली आणखी तुम्हाला लगेच रिझल्ट येईल जर असं तुमचं म्हणणं असेल तर ते शक्य नाहीये. मी माझ्या आईसोबत हा अनुभव घेतलाय. तर तुमच्याकडे पेशन्स असेल तर कोणत्याही गोष्टीवरती मात करता येऊ शकते असं माझं म्हणणं आहे. सर्वांना मला एक माझा अनुभव पण सांगायचा आहे, आणखीन एक संदेश पण द्यायचा आहे की तुम्ही पेशन्स ठेवा, 100% कोणत्याही गोष्टीवरती मात करता येऊ शकेल. ओके ओके, ठीक आहे, धन्यवाद.